सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स यांना नवीन वर्षात महागाई भत्ता वाढ व घरभाडे भत्ता वाढी संदर्भात महत्त्वपूर्ण आणि आनंदाची अशी अपडेट मिळत आहे। त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया। सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता AICPIN म्हणजे ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स नंबर याच्या आकडेवारीनुसार स्पष्ट होतो आणि भारत सरकारने नुकतेच नोव्हेंबर 2023 साठी AICPIN चे आकडे जाहीर केले आहे, जे 139.1 आहे, ज्यानुसार महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ ही निश्चित करण्यात आली आहे। ती आपण कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने जाणून घेऊया। DA कॅल्क्युलेटर फ्रॉम जानेवारी 2024 म्हणजे जानेवारी 2024 पासून महागाई भत्त्यामध्ये नेमकी कितीची वाढ होणार या संदर्भातील हे कॅल्क्युलेटर आहे। तेव्हा बघा, ऑक्टोबर 2023 ला AICPIN चे आकडे 138.4% असल्यामुळे महागाई भत्ता 49% एवढा निश्चित करण्यात आला होता। नोव्हेंबर 2023 चे आकडे नुकतेच जाहीर झाले आहे आणि ते 139.1 असल्यामुळे महागाई भत्ता 49.68 एवढा निश्चित करण्यात आला आहे। म्हणजे त्याला पूर्णांकात घेतल्यास महागाई भत्ता आज रोजीच 50% एवढा झाला आहे आणि डिसेंबरची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये पुन्हा 1% वाढ ही होऊ शकते, म्हणजे 51% पर्यंत जाऊ शकतो, पण सरकार सरासरी 4% वाढ यामध्ये देऊ शकते। आणि शासनाचा नियम आहे, ज्यावेळी महागाई भत्ता हा 50% पार करेल त्यावेळी घरभाडे भत्त्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात येणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या 5 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयानुसार घरभाडे भत्त्यामध्ये वाढ झाल्यास म्हणजे घरभाडे भत्ता अनुक्रमे शहराच्या वर्गीकरणानुसार 27%, 18% आणि 9% दराने घरभाडे भत्ता 25% महागाई भत्ता वाढ झाल्यानंतर असणार आहे। तर महागाई भत्त्याची रक्कम 50% पेक्षा अधिक होईल त्यावेळी अनुक्रमे 30%, 20% आणि 10% अशा वाढीव दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्यात यावा। म्हणजे प्रत्येक ठिकाणातील म्हणजेच ग्रामीण ते शहरी सर्वांच्या घरभाडे भत्त्यामध्ये वाढ यानुसार होणार आहे। माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करा।